दिवस सातत्यानं वरिष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याकरता आणि इतर जे निर्णय घेण्यात आलेले त्यांच्याशी समन्वय साधण्याकरता आता सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतलाय. येत्या आठवड्यामध्ये बैठका होतील आणि त्यानंतर हा जो काही संभ्रम निर्माण झाला तो दूर केला जाणार. यात किती तथ्य? वैदिक पक्षाच्या नेत्या आहेत. पक्षामध्ये छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत जर कुणामध्ये काही अडचणी असतील, कुणामध्ये काही मतभेद असतील तर त्या पक्षाच्या नेत्या म्हणून सोडवणं त्यांचं काम आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये जे काही विषय असतील ते सोडवतील. पक्षवाढीसाठी जे काही निर्णय घ्यायचे तेही पुढच्या काळामध्ये करतील. परंतु ह्या जे काही बातम्या दाखवल्या जात आहेत मतभेदाच्या, ह्या पूर्णपणे निरार्थक आहेत. हे वैरीच्या नेतृत्वामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू आहे. फक्त एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये दाखवलं जाते. जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी, इतर कोणीतरी नेतृत्व करू शकत अशा पद्धतीचं मॅसेज जावा या उद्देशाने काही लोक करत आहेत. परंतु तसे कुठलेही चित्र नाही. वैरीच्या नेतृत्वामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे. परंतु याच याच्यावरती खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की जी ऑडिओ क्लिपची आता समोर बातमी येते, कारण की रोहित पवार म्हटले की एक ऑडिओ क्लिप आहे. की ऑडिओ क्लिप खरं तर ऑडिओ क्लिप मध्ये राष्ट्रवादीचा एक बडा नेता जो आहे त्या बड्या नेत्याने अजित पवारांना खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. ही ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ऐकली, त्यामुळे ही संपूर्ण कारवाई झाली आहे पक्षात. मला वाटतंय काल मी रोहित दादा एका चॅनलवरती एका चर्चेदरम्यान हा विषय ते बोलत होते, तोही विषय मी ऐकला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती ऑडिओ क्लिप माझ्याकडे नाही, कोण नेता कुणाबद्दल काय बोलला हेही मला माहिती नाही, परंतु मला एका ऐकू माहितीवरती मी आपल्याशी बोलतोय अशा पद्धतीचं विधान त्यांचं होतं. मी तुम्हाला कालही म्हणलं की रोहित दादासारख्या एका जबाबदार व्यक्तीनं ऐकू माहितीवरती एका मोठ्या चॅनलच्या चर्चेदरम्यान अशा पद्धतीचं विधान करणं हास्यास्पद आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याकडे एक पुरावा असला पाहिजे, परंतु पुराव्या अभावी अशा पद्धतीचं विधान करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे रोहितदादा करतायत. ते स्वतः करतायत. परंतु राष्ट्रवादीमध्ये अशा पद्धतीचे संभ्रम निर्माण करण्यासाठी एजन्सी सुद्धा त्यांनी हायर केलेली आहे. त्यांचं राजकारणाचं नाव त्यांनाच माहिती. परंतु आमची विनंती आहे की तुम्ही जितकं लक्ष आमच्या पक्षामध्ये घालताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घालावं असं त्यांना आमचं सांगणं. नक्कीच आमची बैठकीच्या नंतर ते पत्र निवडणूक आयोगाकडे जाईल. एक तरी माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की एखादी बातमी लावून असताना पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं हे तिथं पाहण्याचं. झिशान सिद्दीकीच्या पत्रावर तटकरे साहेबांचे सहित प्रदेशाध्यक्ष आहेत. उद्या मी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, उद्या तर आमच्या राष्ट्रीय अध्यक्षानं पण पक्षाच्या घटनेनुसार सांगतो, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सांगतो, राष्ट्रीय अध्यक्षानं उद्या जर ठरवलं की सूरज चव्हाण यांना एबी फॉर्मवर सह्या करण्याचा अधिकार द्यायचा तर ते देऊ शकतात. याचा अर्थ तो कुठल्या पदावर असावा असा नसतो. एबी फॉर्मवर सह्या करण्याचा अधिकार हा पूर्णपणे पक्षाच्या नेतृत्वाला त्यांनी कुणाला द्यायचा तो दिलेला आहे. तटकरे साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष, त्यांना तो अधिकार आहे. त्या बातमीमध्ये कुठेही तथ्य नाही. ती बातमी मला वाटते कदाचित नियम माहिती नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे. परंतु मी जे 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पत्र दिले, त्या निवडणूक आयोगाच्या पत्राला ते पहिलं कव्हरिंग लेटर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. त्याच्यावरती थेटपणे लिहिलेलं आहे की ही जी यादी निवडणूक आयोगाला आम्ही सबमिशन करत आहोत ही अंतिम यादी आहे आणि ही यादी तुम्ही ग्राह्य करा अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो निवडणूक आयोगाच्या पहिल्या पत्रामध्ये तुम्ही दिलेला आहे. मग तुम्ही मान्य करताय का की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पदावरून बेदखल करण्याचं काम तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं? बिलकुल नाही. काही ज्या कृती होत्या त्या कृतीमध्ये ते सांगण्यात आलं होतं, परंतु जाणीवपूर्वक त्या बाजूला ठेवून काही विशिष्ट घटनेकडे लक्ष देण्यासाठी तशा पद्धतीचं चालवलं. तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्ल असतील ते पक्षाच्या आधी नेते काली होते आणि उद्याही राहतील, परंतु त्यांच्याबद्दल आणि पवार कुटुंब म्हणजे दादाच्या कुटुंबाबद्दल मतभेद निर्माण व्हावे यासाठी अशा पद्धतीचा खोडसाळ बातम्या दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केलेला आहे. आणि जर पत्रामध्ये काही त्रुटी असतील तो पक्षांतर्गतला विषय आहे. वैरीच्या नेतृत्वाची सुधारणा केली जाईल,
परंतु त्याच्यावरून एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जाते ते चुकीचं आहे हेच आम्हाला आमचं म्हणणं आहे. त्याच्यावरती खरं तर मग रात्री 1:30 वाजता ट्विट करण्याची गरज काय होती? पत्र खरं तर 29 तारखेला केलं. त्याच्यानंतर 11 मेला हे पत्र, म्हणजे 29 तारखेपासून 11 मे पर्यंत पक्षातल्याच नेत्यांना माहित नाही का आपण पक्षाच्या पदावरती आहोत की नाही? रात्री 1:30 वाजता ट्विट करण्यामागचा उद्देश हाच होता की आपल्यासारखे अनेक आमचे सहकारी आहेत जे जाणीवपूर्वक आपल्यासारखे म्हणजे आपण नाही निवडणूक आयोगाच्या मला उत्तर द्यायचं. अनेक लोक आहेत जे जाणीवपूर्वक म्हणजे रोहितदादा सारखे लोक आहेत की त्या पत्रावर वेगळा अर्थ काढतील म्हणून रात्री 1:30 वाजता ट्विट करून ते सांगितलं गेलं होतं. त्याच्यामध्ये कुठलाही वेगळा अर्थ काढू नये अशी आमची विनंती आहे. रोहित पवार म्हणतात की जरी सुप्रिया सुळे किंवा शरद पवार साहेब भाजपसोबत गेले तरी मी काय जाणार नाही, त्यांची मागणी करणार आणि वेगळा निर्णय बघा त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा पूर्ण अधिकार, परंतु मला जी माहिती आहे रोहितदादा भारतीय जनता पार्टीवर जावं म्हणून एकत्र राष्ट्रीयवादी असताना सह्या करण्यामध्ये पुढाकार घेणारे आमदार कोण होते तर रोहितदादा होते. आमदारांची मनधरणी करणारे कोण होते तर रोहितदादा होते. रोहितदादांना अनेक आमदारांना एकत्रित घेऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत गेलं पाहिजे हे म्हणणारे रोहितदादा होते. आज त्यांना असा काय साक्षात्कार झाला मला माहिती नाही, परंतु त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा अधिकार आहे. खरं तर जो देश अनेक दिवसांपासून एक बाहेर आलेला होता नाही करायचं. आता जी माहिती मिळते सर की प्रायव्हेट शिवसेना राहू शकतो आणि त्या ठिकाणची प्रायव्हेट पुढे जागा आहे राष्ट्रवादी. याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. मी याबाबतची अधिकृत माहिती घेऊन आपल्याशी संवाद साधणार. परंतु आता ही जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडे किती जागा आहे, राष्ट्रवादी किती जागांवर निवडणार आहे याबाबत आमच्या पक्षांतर्गत बैठक होईल, महायुतीची नंतर बैठक होईल आणि त्यामध्ये आम्ही एकत्रित बसून समन्वय समितीच्या माध्यमातून त्यात अंतिम निर्णय होईल आणि तो आपल्याला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगितला.